नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ ची सिरीज मागच्या 10 आठवडे झालं आपण चालवत आहे. हा 11वा आठवडा आहे आणि शेवटचा आठवडा आहे. कारण मग पुढच्या संडेला आपल्याला माहिती आहे की गट ब पूर्व परीक्षा होणार आहे. त्याच अनुषंगाने बरेच सारा असं माहोल पण क्रिएट झाले की PSI एज वय वाढ आणि कुठेतरी परीक्षा पुढे जाणार आहे का नाही, त्या संदर्भात आयोगच स्पष्ट करेल. पण आपल्याला असंच मानून चालायचं आहे की पुढच्याच आठवड्यात बघू शकता की संडेलाच परीक्षा होईल. त्याच अनुषंगाने की जे लास्टचा वीक आहे, जे लास्टचे राहिलेले पेपर आहेत मेन्सचे, आता आपण हे बघू शकता की 2015 पासूनचे 2024 पर्यंतचे सर्व पेपर आपण केलेले आहेत. ऑलमोस्ट सर्व केलेले आहेत, नॉट सर्व बोलू शकतो कारण कंबाईनचे वेगवेगळे झालेले आहेत. ऑलमोस्ट आपण प्रत्येक पेपर आपण केलेले आहेत. तसेच 2020 पासून ते 24चे मेन्सचे पण आपण पेपर केलेले आहेत. म्हणून लक्षात ठेवा की दिस इज समथिंग इम्पॉर्टंट की या सेशनमध्ये आपण मागचे 10 आठवडे झाले बरेच सारे 2000 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर केलेले आहेत. म्हणजे इतिहासाचे काय काय जे राहिलेले आहेत, तसंच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा पण पेपर आजचा ॲनालिसिस करायचा आहे. तसेच गट क पूर्व मेन्सची 2024ची जी मेन्स झाली 21 सप्टेंबरला, ते 2 पेपर आज आपल्याला ॲनालिसिस करायचे इकडंच. आणि जे त्याचे बघायचे की प्रश्न कुठल्या स्वरूपात आले. एकदम शॉर्ट लेक्चर होणार आहे या आठवड्यात. एकदम अर्ध्या तासाचेच सगळे आपण लेक्चर करू आणि कुठून तरी आपण एक डिकोड करण्याचा प्रयत्न करू की पेपर कसा येऊ शकतो. चला, गट कचा मेन्सचा आहे 21 सप्टेंबरला झाली, त्याचा पेपर आहे. भाऊ महाजन यांनी खालीलपैकी वर्तमानपत्रे सुरू केली. कोणते वर्तमानपत्रे सुरू केली? शतपत्रे, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानदर्शन, धूमकेतू, प्रभाकर, प्रभाकर, ज्ञानदर्शन, इंदुप्रकाश, धूमकेतू, ज्ञानप्रकाश, प्रभाकर. तर लक्षात ठेवा की शतपत्रे तर नाही आपल्याला दिसत, इंदुप्रकाश पण आपल्याला नाही दिसत. यस, ज्ञानप्रकाश पण नाही दिसत आपल्याला, ज्ञानप्रकाश पण नाही दिसत. यस, धूमकेतू, ज्ञानदर्शन आणि प्रभाकर. हे बघू शकता. भाऊ महाजन प्रभाकरसाठी फेमस होते, म्हणजे प्रभाकर जिथं असणार ते तर आपल्याला उत्तर येणारच, म्हणून लक्षात ठेवा. आणि बाकी धूमकेतूमध्ये पण त्यांचं काम होतं. तसेच ज्ञानदर्शन. आता हा आणि हा कन्फ्युजिंग ऑप्शन आहे का, कारण इथं ज्ञान प्रकाश दिलाय, इथं ज्ञानदर्शन. मग लक्षात ठेवायचं भाऊ महाजन दर्शनच लक्षात ठेवा. येस. नेक्स्ट, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले? मोतीलाल नेहरू, लाला लाजपत राय, श्रीपाद अमृत डांगे, केशवराव जोगळेकर. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे जे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली, अध्यक्षता विचारले तर लक्षात ठेवा इट इज लाला लाजपत राय. हा एकदम कन्फर्म प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट झाले, बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी. मग दिस इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट, 21 मार्च 1920 रोजी कागल जहागीर इथल्या माणगाव येथे भरलेल्या परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता विचारलाय? नव्हता म्हणजे बाकी तिघं होते, म्हणजे एक नव्हता. आप्पासाहेब दादागोंडा पाटील हे तर होतेच ऍक्च्युली, दादासाहेब गायकवाड, तुकाराम गणेशाचार्य, गंगाराम कांबळे. गंगाराम कांबळे होते, आप्पासाहेब पाटील पण होते, तुकाराम गणेशाचार्य पण होते. दादासाहेब गायकवाड आहे ते आपल्याला बघू शकता की इथं नव्हते. कोल्हापूरच्या कागल जाहिरात जे आहे कागल संस्थामध्ये तिथं नव्हते कॉन्फरन्समध्ये. येस. ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्यात उंबरगाव, डहाणू, पालघर आणि जव्हार संस्थानाच्या भागात कोणत्या आदिवासी जमातींची वस्ती अधिक होती? कोंकण आदिवासी जमात, महादेव कोळी, वारली या भिल्ल. भिल तर आपल्याला नॉर्थ महाराष्ट्रामध्येच आपल्याला दिसतात. तर लक्षात ठेवा ह्याचा काय असं असणार, ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्हा म्हणजे कोकणचा जो पट्टा लागतोय, पालघर पण आहे, डहाणू पण आहे, इट इज वारली. वारली जे आहे जे बघू शकता पेंटिंगसाठी पण फेमस आहे, ते सगळे आपल्याला जमात दिसून येते. नेक्स्ट, नारायण चंदावरकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? येस, असे जर प्रश्न आले तर लक्षात ठेवायचं मॅक्झिमम विधान बरोबरच असतात आणि चुकीचे एकदम कमी असतात. चल आपण बघूया. 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसच्या स्थापनेच्या अधिवेशनाला नारायण चंदावरकर उपस्थित राहिले. कन्फर्म आहे, होते ॲक्च्युली. नारायण चंदावरकर यांच्यामध्ये हिंदुस्थानच्या वाढत्या दारिद्र्याचे कारण वाढती लोकसंख्या आहे. आता हे बघा ना, हा स्टेटमेंटच कसं आहे की हिंदुस्थानचं दारिद्र्य वाढतंय कारण लोकसंख्या वाढते. हे म्हणजे असे स्टेटमेंट देतील काय कोण, म्हणजे एकदम स्कॉलर होते त्या टाइमचे, म्हणून ब तर येणार नाही. म्हणजे ब जिथं आहे तो कापा, तर मग वरील सर्व गेला, हा गेला. आणि अ पण आपल्याला माहिती आहे की राईट आहे, म्हणजे एकच ऑप्शन राहिला फोर्थ, पण बाकीचे पण बघू आपण. नारायण चंदावरकर यांनी 1889च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या वाढत्या लष्करी खर्चावर टीका केली. यस, नारायण चंदावरकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषवले. 100% राईट आहे. अ क ड इज द राईट आन्सर. येस. आता नारायण चंदावरकर यांच्याबद्दल प्रश्न रिपीट होण्याचे चान्स आपल्याला 100% दिसतात, कारण पहिल्यांदा असा कुठंतरी मल्टीलायनर्समध्ये आलेला प्रश्न आहे नारायण चंदावरकर यांच्याबद्दल. मग इकडल्या इकडेच पाठ करा की पहिल्या अधिवेशनाला प्रेझेंट होते, त्याच्यानंतर 1889ला मुंबई इथे झाले, लष्करी खर्चावर टीका केली आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देखील त्यांनी पद भूषवलेले आहे. येस. नेक्स्ट,
1918 फेब्रुवारीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेले? लोकमान्य टिळक, स्वतंत्र सावरकर, वीर सावरकर म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी, न्यायमूर्ती रानडे. तर कोण गेले? हु अमंग द फॉलोइंग वेंट टू अलाहाबादला गेले फेब्रुवारी 1918ला? ऑल इंडिया हिंदू परिषद ॲट मदन मोहन मालवीय यांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, याचा आन्सर आहे डॉक्टर कुर्तकोटी. कुर्तकोटी, येस, पहिल्यांदा हा आपल्याला दिसला. डॉक्टर कुर्तकोटी लक्षात ठेवायचा आहे, येऊ शकतो प्रश्न. नेक्स्ट, 1945 मध्ये आझाद दल ही भूमिगत कार्य कर्त्याची लष्करी संघटना कोणी उभारली? ऑफलाईनमध्ये जर तुम्ही ऑलरेडी म्हणजे बरेच ऑफलाईनवाले पण लेक्चर आपले बघतात यूट्यूबचे, तर ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये पण आहे आणि ऑलरेडी हे शिकवलेलं पण आहे, रिव्हिजनमध्ये पण शिकवलेलं आहे. आझाद दल कोणी हे केले? नागनाथ नायकवाडी, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, बापूसाहेब लाड. तर लक्षात ठेवा, नागनाथ नायकवाडी नागनाथ नायकवाडी आहे, त्यांनी आझाद दल यांची स्थापना केलेली होती, भूमिगत चळवळीशी रिलेटेड होतं. नेक्स्ट, सार्वजनिक सभा या नामवंत संस्थेने 24 सप्टेंबर 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? न्यायमूर्ती रानडे, छत्रपती शाहू, महात्मा फुले, लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा, सार्वजनिक सभा यांनी 24 सप्टेंबर 1894 मध्ये छत्रपती शाहू महाराजांचा बघू शकता की सत्कार केला होता, छत्रपती शाहू महाराज. नेक्स्ट, हे जे प्रश्न आहेत गट का मेन्सला आलेले प्रश्न आहेत, 21 सप्टेंबरला जी परीक्षा झाली याच वर्षी. पुढील घटनांचा त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा, म्हणजे क्रोनॉलॉजी लावायचं आहे, क्रोनॉलॉजी. मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1884 आसपास आहे. पहिला फॅक्टरी ॲक्ट 81, कामगार हितवर्धक सभा स्थापन करण्यात आली, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920. म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सर्वात लास्ट आहे, ड लास्टला असणार, ड लास्टला एकच ऑप्शनमध्ये झालं, काहीच करायची गरज नाही बघा, एकदम सोपा प्रश्न होता. म्हणजे 1800 फॅक्टरी ॲक्ट पहिला आला, फॅक्टरी ॲक्ट नंतर 1884ला मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना स्थापन झाली, त्यानंतर कामगार हितवर्धक सभा, नरे बोले तरचेकर, आणि मग ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. नेक्स्ट, फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस कोण होते? शंकरराव देव, धनाजी नाना चौधरी, बालकृष्ण चिंतराम लागू, जवाहरलाल नेहरू. कमिटीचे जे फैजपूर काँग्रेसचे सेशन झालं, जनरल सेक्रेटरी कोण होते त्या टायमाला? तर जनरल सेक्रेटरीवर पण कुठेतरी आपल्याला आयोगानेच हिंट दिली आहे की इथून पुढच्या परीक्षेत आम्ही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते पण मॅच द कॉलममध्ये विचारतील. मग अधिवेशन देतील, त्याचं जनरल सेक्रेटरी देतील, मग ते पण आता पाठ करणं गरजेचं झालं. इट इज धनाजी नाना चौधरी सरचिटणीस होते. फैजपूर जे काँग्रेस अधिवेशन झालं त्याचे जे सरचिटणीस होते लक्षात ठेवा, धनाजी नाना चौधरी. येस, चला पुढे जाऊया. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा या वर्षीचा जो पेपर होता ते आहे. आता त्याच्यात कुठेतरी एन्शंटचा पण प्रश्न होते, मेडिवल इतिहासाचे पण प्रश्न होते, ते सगळे वगळून जेवढे मॉडर्न आणि महाराष्ट्रावर आले, मॉडर्न हिस्ट्री आणि महाराष्ट्राचे कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा सिलेबस आहे, तेच फक्त मी आणलेले आहेत. जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले? महात्मा फुले, तुकाराम तात्या पडवळ, विठ्ठलरामजी शिंदे, भाऊराव पायगोंडा पाटील. आता 2000 जर तुम्ही मागची मेन्स बघितली 23ची, तर ह्याच्यात हा मेन रिपीट झालेला प्रश्न आहे जो 24च्या प्रिलिम्सला आला, म्हणून कुठेतरी मेन्सचा प्रश्न पण महत्वाचे आहेत. तर इट इज तुकाराम तात्या पडवळ. नेक्स्ट, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? पंचशील आपल्याला माहीतच असेल की 5 पॉलिसी जे आहे इंडिया आणि कुठेतरी फॉरेन पॉलिसीचा एक महत्त्वाचा आपला भाग होता पंचशील. 5 तत्व त्यात दिलेला, भारत आणि चायनामध्ये कसं काय रिस्पेक्ट, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्युच्युअल रिस्पेक्ट पाहिजे, एक दुसऱ्याच्या भूमीचं रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि सगळं कल्चरली हे केलं पाहिजे. मग पंडित नेहरू तर होते कन्फर्म आहे, पंडित नेहरू जिथं आन्सर असणार म्हणजे तो आन्सर असणार, म्हणजे क तर नसणार, म्हणजे क चा पहिले ऑप्शन काढा, इथं पण काय आहे इथं पण काय आहे, या तर अ आणि ब येणार, या तर फक्त अ येणार, म्हणजे अ तर कन्फर्म राईट आहे. आता ब येणार काय? आता पंडित नेहरू, आता एकच व्यक्ती 2 जणांबरोबर साईन करू शकतो का? नाही, तर मग हा पण ऑप्शन काढा, मग इट इज फक्त अ इज द आन्सर. म्हणजे जे पंचशील झालं हे पॉलिटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पंडित नेहरू आणि चाओ एन लाय यांच्यामध्ये बघू शकता झालेला आपल्याला दिसतो. चला नेक्स्ट, विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले? व्यंकटेश रंगोकट्टी, विष्णुशास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर. विधवा वापन अनाचार कुणी लिहिले? हे भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. विधवा हे कुणी लिहिलं? तर विधवा वपन अनाचार इट इज व्यंकटेश रंगोकट्टी यांनी बघू शकता हे पुस्तक लिहिले, विधवा वपन अनाचार. आणि हे पुस्तक लिहिलंय हा, लक्षात ठेवा. अनाचार धर्म हे असतं तर वेगळा आन्सर झाला असता. चला
नेक्स्ट, 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. क्रिप्स प्रस्ताव, अलीगढ योजना, कर्जन योजना, लतीफ योजना. कर्जनचा तर भागच नाही, 1905 सालीच तो खतम झाला. लक्षात ठेवा, 1942ला काय होतं, इट इज क्रिप्स प्रस्ताव, क्रिप्स मिशन. हे दोन्ही प्रश्न बघू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सोपे आलेत कुठेतरी. नेक्स्ट पण आपण बघूया की मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909च्या द्वारे डॅश केल्या. मॉर्ले मिंटो सुधारणा, मॉन्टेग्यू चेल्सॉन सुधारणा, भारत सेक्शन सुधारणा, भारत नागरी सेवा सुधारणा. तर 1909ला काय आलेलं, मॉर्ले मिंटो सुधारणा. लक्षात ठेवा, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट, मॉर्ले मिंटो सुधारणा. चला नेक्स्ट, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देश बांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो, हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाजसुधारक कुठले होते? विदर्भाचे होते, मराठवाड्यातले होते, पुण्याचे होते, कोल्हापूरचे होते. पश्चिम महाराष्ट्राचे नव्हते, म्हणून पुणे कोल्हापूर आठवा. आता विदर्भ आणि मराठवाडाच राहिला, तर लक्षात ठेवा वामन माधवराव कोलटकर हे विदर्भाचे होते. येस, इट इज इम्पॉर्टंट, विदर्भाचे ते होते, लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट, डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेले पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. ब्रह्म समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज. ब्रह्म समाज आणि आर्य समाज तर नाहीच आहे, लक्षात ठेवा, हे त्यांनी असे काही प्रकार केलेले नाही. सो इट इज प्रार्थना समाज. लक्षात ठेवा, प्रार्थना समाज सर्व धर्म समभावाचा काहीतरी हे होता आणि सर्वांना घेऊन चालायचं आणि एकेश्वरवादाचं त्यांनी हे केलेलं आहे, ईश्वर एकच आहे. प्रार्थना समाज, मूर्तीपूजेला पण त्यांचा विरोध होता. यस, आत्माराम पांडुरंग तरखटकर. नेक्स्ट, बॅरिस्टर चित्रंजन दास यांनी 1917मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया फॉर इंडियन्स, इंडिया अँड इंडियन्स, इंडिया फॉर इंडियन्स. लक्षात ठेवा, इंडिया फॉर इंडियन्स. इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक जे आहे, ऑप्शन क्रमांक 2 विल बी द आन्सर. 2 आणि 4 मध्ये बरीच लोक ॲक्च्युअल जेव्हा परीक्षा द्यायला गेले तेव्हा कन्फ्यूज झाले 2 आणि 4 मध्ये, बट इट इज ॲक्च्युअल आन्सर इज क्रमांक 2, इंडिया फॉर इंडियन्स. नेक्स्ट, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शन म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? के.एम. करियप्पा, राजेंद्र सिंग, एस.एम. श्री गणेश, सर रॉबर्ट लॉकहार्ट. तर हे तर नव्हतेच, तर लक्षात ठेवा राजेंद्र सिंग वॉज द मेन, हे लक्षात ठेवायचं आहे. येस, आणि त्यांचे पण मला वाटतं त्या टायमाला तिकडले जे जनरल होते इद्रिस करून काहीतरी होते, मला वाटतं गृहमंत्री होते त्या टायमाचे, ते पण लक्षात ठेवायचे. 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? न्यायमूर्ती रानडे, ए.टी. तेलंग, चिपळूणकर, जी.व्ही. जोशी. कोणी केलं असं? दिल्ली दरबार जे भरलेला त्याला इंडियन पार्लमेंट असं कुणी संबोधित केलेलं आहे? लक्षात ठेवायचं, इट इज जी.व्ही. जोशी. येस, हा भरपूर महत्त्वाचा आहे. आता ह्याच्यातले जे 15 प्रश्न दिसलेत त्या 15 प्रश्न म्हणजे काय काय एन्शंटवर आले, मिडिवल पण आले, पण जे 8 प्रश्न जे मॉडर्नवर आले, मला वाटतं 8 नाही 10 प्रश्न जे आले त्याच्यापैकी 7 प्रश्न इझिली सोडवता येण्यासारखेच होते. बाकी 3 मध्ये थोडाफार एन.एम. चंदावरकरचा जो प्रश्न होता ते मागच्या साईडमध्ये गेला, त्याच्यात थोडं इश्यू दिसले आणि असे जे प्रश्न आहेत की ते थोडेफार स्टॅटिकली डेटा आलेले, पण बाकी होते. म्हणून लक्षात ठेवायचं की जर आत्ता पण 10 प्रश्न येतील इतिहासातले, आपल्याला टार्गेटच आहे की 7च सोडवायचेच आहे. इतिहासामधले 7-8 सोडवले, भूगोलमधले 7-8 सोडवले, पॉलिटीमधले 12-13 सोडवले, गणितमधले 12-13, त्याच्यानंतर करंट अफेअर्स मी 7-8च घेतो, इकॉनॉमिक्स 10-12, असे 3-3-6 आणि अजून एक विषय कुठला तरी राहतोय आपला, मला वाटतं इतिहास, भूगोल, करंट अफेअर्स, हे सायन्समधले पण 7-8च घ्या. म्हणजे ॲव्हरेज मी बोलतोय की इथे एक साधारण जे चांगला अभ्यास करतो ते एवढं सगळं सोडेल, म्हणजे सोडवेल. जर सेट घेतला तर किती होते? 7 चौक 28, 28 आणि 38 आणि 24, 48, 58 म्हणजे 62, इथंपर्यंत 62 पर्यंत जातोय. जर मिनिमम हे याच पद्धतीने गेलं तर 62 मार्क, आणि या पद्धतीने गेल्यावर 24 आणि 26 50 झालेत, 50 आणि 20 70. आता लक्षात ठेवा हे 70 जरी पकडले ह्याच्यात निगेटिव्ह जाणार आहे, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला 60+ मार्क आणायचे आहेत. म्हणजे जर चांगल्या ॲक्युरेसीने केले तर 62 पर्यंत आणा, आणि इथून फक्त 2 मार्क जरी पाठी गेले 60 पर्यंत, कुठं पण करा पण 60च्या वर आणा. थोडंफार वॅकन्सी जास्त आहे मागच्यापेक्षा, आणि कुठेतरी जर वॅकन्सी पण जास्त आहेत आणि पेपर जर सोपं आला तर 60च्या वरच स्कोर करायचा आहे, आणि पेपर थोडा मॉडरेट आला तर 55-60च्या मध्ये असलाच पाहिजे स्कोर. 55च्या खाली नका आणू, नाहीतर तुमचा गेम होऊन जाईल. आणि हे 1857चा उठाव आणि हे जे नेतृत्व, मला वाटतं हा एका वर्षातच प्रश्न दिसलेला नाही. म्हणून मला कुठेतरी वाटतं की 4 तारखेचा आणि 11 तारखेच्या परीक्षा दोन्हीपैकी एक परीक्षेला याच्यातला एक प्रश्न दिसेल.
मग एक थोडं शॉर्टमध्ये करून घेऊ. कानपूरला होते नानासाहेब पेशवे. लखनौला बेगम हजरत महल यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. लखनौला बेगम हजरत महल. बरेलीला खान बहादूर. जगदीशपूरला कुंवर सिंग. यस, ते पण आहे कुठं, बिहारला. आत्ताच आपण बघितलं, बिहारला. फैजाबाद मौलवी अहमदुल्ला. झाशीला राणी लक्ष्मीबाई. अलाहाबादला लियाकत खान. ग्वालियरला तात्या तोपे. गोरखपूर गजादर सिंग. सुलतानपूरला शहीद हसन. संबलपूरला सुरेंद्र साई. हरियाणाला राव तुलाराम. मथुराला देवी सिंग. मेरठला कदम सिंग. सागरला शेख रमजान. सागर म्हणजे मध्य प्रदेशमधल्या जिल्ह्याचं नाव आहे. रायपूरला नारायण सिंग. आता ह्याच्यातलं सगळं 5-6 जे लक्षात ठेवा. किती आहेत? 3, 3, 6, 7, 8, 16 नावं आहेत. तर 16 पैकी 10 लक्षात राहू शकतात. आणि ते 10 म्हणजे कानपूरचं आपल्याला लक्षात राहील, नानासाहेब पेशवे आहेत. त्याच्यानंतर ग्वालियरचे तात्या तोपे 2 झालं. त्याच्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई 3 झालं, कारण हे महाराष्ट्र रिलेटेड आहे. लखनौला भरपूर वेळा प्रश्न आला, खान म्हणजे बेगम हजरत महल. बरेलीला खान बहादूर आणि कुंवर सिंग जे जगदीशपूरला होते बिहारला, ते कुंवर सिंग लक्षात, कुंवर सिंग. ते कुंवर सिंग इंग्लिशमध्ये होऊन जातं. हे 6 नावं झाले. त्याच्यानंतर जर अजून हे झालं तर मथुरेचा देवी सिंग लक्षात ठेवा. मथुरेला देवी आहे असं लक्षात ठेवा. मथुरेला देवी आहे, देवी सिंग. आणि मेरठला कदम आहे. मेरठमध्ये कदम पडतो, म्हणजे 1857चा उठाव मेरठमधनं सुरू झाला. तिथं नेतृत्व कदम यांनी केलं. कदम पडा मेरठ में. आणि मथुरेला देवी आहे. हे 8 झाले. त्याच्यानंतर सागरमध्ये शेख आहे, असं हे काय काय तुमच्या हिशोबानं जसं तुम्हाला हे करायचं लक्षात ठेवा. संबलपूरमध्ये सुरेंद्र साई. यस यस. सुलतानपूरमध्ये शहीद हसन. येस, ह्याच्यातले काय काय नावं लक्षात ठेवा आणि मग ते कुठेतरी येऊ शकतो. आणि याच अंतर्गत बघू शकता, हिस्ट्री आपण इथं फ्रीज करत आहोत. फ्रीज करत आहोत म्हणजे आता एवढे सारे जे 11 लेक्चर्स झालेत हिस्ट्रीचेच फक्त PYQचे, तेवढेच तेच सेट आपल्याला 2026ला पण कामाला येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून PYQचं आपण बरेच सारे प्रश्न कव्हर केले. आता ही सिरीज कुठेतरी आपल्याला जानेवारीपर्यंत चालवावीच आहे, म्हणजे 10 जानेवारीपर्यंत, म्हणजे 9 जानेवारीपर्यंत, पुढच्या आठवड्यात पण प्रयत्न झाला तर अजून कुठला पण प्रश्न राहिलेले असतील कुठल्या तरी सेटमधले, ते पण उचलून घेऊन येणार आहोत. तसेच 2026साठी नवीन क्वेश्चन बँक रेडी होणार आहे, ते पण होणार आहे. म्हणजे हे 2025चं जे परीक्षेसाठी आपण झालेलं आहे तोच 2026ला पण कामाला येणार. तसेच 2026साठी जे नवीन प्रश्नांचा सेट बनणार आहे कुठल्या कुठल्या मेन्सचे इकडून तिकडून उचलून, मग ते पण कुठेतरी आपल्याला 2-2.5 हजार प्रश्न दिसणार आहे. ह्या सेशनमध्ये आपण 2-2.5 हजार केले, म्हणजे जे 2026ची तयारी करतायत 5,000 प्रश्नांचा सेट ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल झालेला दिसेल आपल्याला. मग आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. आयोगाकडून काही अपडेट असेल तर तुम्हाला लगेच कळवण्यात येईल. शक्यतो 4 तारखेलाच परीक्षा होईल, त्याच अनुषंगानेच अभ्यास करा. चला, आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.